अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसमधील वाद विकोपाला. अंबडस येथील सेंट्रल वेअर हाऊस व आरजीएम यांच्यातील वादामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वेअर हाऊसमध्ये मटेरियल माल साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना सध्या धक्कादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला माल सेंट्रल वेअर हाऊसमध्ये ठेवला होता, मात्र त्यावेळी आरजीएम आणि सेंट्रल वेअर हाऊस यांच्यात कोणताही वाद असल्याची माहिती त्यांना देण्यात आलेली नव्हती. शिवाय या दोघांमधील करारात नेमके काय आहे याबाबतही व्यापारी अनभिज्ञ होते. मात्र अलीकडे जेव्हा हे व्यापारी आपला माल परत घेण्यासाठी सेंट्रल वेअर हाऊसमध्ये गेले तेव्हा त्यांना कळले की माल सील करण्यात आलाय. सेंट्रल वेअर हाऊस कडून स्पष्ट करण्यात आले की व्यापाऱ्यांचे चलन हे आरजीएम कडून आलेले असून सेंट्रल वेअर हाऊसच्या त्यांच्याशी कोणताही थेट संबंध नाही. तसेच आरजीएमने भाडे न भरल्याने हा माल ताब्यात घेतला गेलाय. व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सेंट्रल वेअर हाऊसने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत रीट पिटिशन दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी 1 महिन्याची स्थगिती आदेश दिलाय. तरीही सेंट्रल वेअर हाऊसकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात आलंय की त्यांचा माल लिलावात टाकण्यात येणार आहे. ही बाब सध्या न्यायप्रविष्ट असली तरी आम्हाला लिलाव करण्याचे अधिकार आहे, असे सेंट्रल वेअर हाऊसच्या वतीने सांगण्यात आलंय. यावेळी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून त्यांनी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन या अन्यायाविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकारामुळे व्यापारी अडचणीत सापडले. त्यांनी माल ठेवले, परंतु करारातील कलमी वाद जबाबदाऱ्या या संबंधित कोणतीही माहिती न दिल्याने आता त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा वाद आता काय वळण घेतो आणि न्यायालय यावर काय निर्णय देते याकडे संपूर्ण व्यापार जगताचे लक्ष लागले. नमस्कार, मी विजय बच्चाव, गार्गी इंडस्ट्रीज. सदर आता हे जे सगळे व्यापारी जे गोळा झालेले आहेत, हे सगळे यांचं सेंट्रल वेअर हाऊस मध्ये आमच्या सगळ्यांचं मटेरियल माल ठेवलेला आहे. आता जेव्हा आम्ही ठेवला तेव्हा आम्हाला हे काही माहित नव्हतं की आरजीएम आणि यांचा डिस्प्यूट आहे आणि यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय लिहिलेलं आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एक हे जे माल ठेवतो ते आम्ही डायरेक्ट आरजीएम म्हणजे आम्ही सेंट्रल वेअर हाऊस समजून भरला. तो आम्हाला माहितच नाही याच्यात आरजीएम मध्ये आहे. पण जेव्हा चलन वगैरे मला कळालं, माझं ते 1-1.5 महिन्यात झालं, तर आरजीएम च्या चलन आल्यावर मी बघितलं की अरे याच्यात सीडब्ल्यूसीचं चलन का नाहीये. मग ते कळालं की सीडब्ल्यूसीने यांना चालवायला दिलेलं. चालवायला दिल्यावर मग आम्हाला वाटलं ठीक आहे, आपल्याला काय भाडं भरायचंय आणि आपण भाडं भरून आपलं माल काढत राहू. मी 1-2दा माल पण काढला. मग परत माल काढायला आलो, तो म्हणे तुमचा माल सीज आहे. म्हणलं का? तर म्हणे त्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी भाडं भरलेलं नाहीये. म्हटलं मग आमचा काय संबंध त्याच्याशी? ते म्हणे नाही संबंध कसं नाही, तुमचं आणि आमचं काही रिलेशन नाहीये. तुमचे आरजीएमच्या नावाने चलन आहे तर ते आरजीएमच रिस्पॉन्सिबल आहे, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं, म्हणजे आमचं म्हणणंच ऐकलं नाही. आम्ही तुम्हाला म्हटलं तुम्ही आमचा माल जो थकवला आहे, तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीहून जी काही नोटीस आली त्याची कॉपी द्या. ती कॉपी दिली नाही. आम्ही म्हटलं आम्ही काहीतरी वकिला थ्रू वगैरे काहीतरी करू. तर या सीडब्ल्यूसीच्या मॅनेजर मॅडमनी दिलंच नाही. मग आता आम्ही जाणार कुठे? बरं, आता काही लोकांनी रीट पिटिशन फाईल केलं. 8 दिवस 1 महिना स्टे मिळाला. बरं, स्टे मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी लिलावाची नोटीस काढली. न्यायप्रविष्ट बाब असताना नोटीस काढणं कितपत योग्य आपल्याला काय वाटतं? तेच सांगतो ना, सगळं आम्ही का एवढं शांत बसलो की न्यायप्रविष्ट आहे आणि आपण जेव्हा न्यायप्रविष्ट होईल, समजा उद्या निकाल अगेन्स्ट लागेल, हे लागेल, तर आपण मग सीडब्ल्यूसी कडे जाऊन काहीतरी म्हणणं सांगून आपण हे करू. पण ते न्यायप्रविष्ट असताना सीडब्ल्यूसी म्हणतात. आजही आम्ही आता आमचे निमाचे अध्यक्ष पांचाल साहेब वगैरे आम्ही सगळे गेलो होतो आता, तर ते म्हणे की याच्यात ते न्यायप्रविष्ट असेल तरी आम्हाला राईट्स आहेत असं सांगतात. बरं, यांचं अग्रीमेंट आरजीएमएस आणि त्याच्यात झालं, आम्हाला काय माहिती. संबंधित मंत्री प्रल्हाद जोशी साहेबांशी आपण काही संपर्क साधणार आहात? आता बघू, आता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवतो आणि मग बघू आता काय जोशी साहेबांना. आमचा आधी तो विषय झाला की काय कॉन्टॅक्ट आहे का? आता आमचे काय, आता आम्ही ट्रेडर आहे, इथे कुठे कॉन्टॅक्ट बघणार. नमस्कार, हम सब व्यापारी लोग यहाँ पे इसलिए इकट्ठा हुए हैं। हमने यहाँ पे माल रखा था आरजेबीएम कोल्ड स्टोरेज में। आरजेबीएम का सेंट्रल वेयर हाउस के साथ कॉन्ट्रैक्ट था, उसने जो इनका बाकी बकाया था वो भरा नहीं और सेंट्रल वेयर हाउस हमारा माल सेल आउट करके उसको रिकवर करना चाहता है। लेकिन हमने जितना भी भाड़ा था वो सब आरजेबीएम को भरा हुआ है और हमारा जो मटेरियल है वो सब पेरिशेबल आइटम है, कुछ ही दिनों में खराब हो जाएगा। तो लेकिन इसमें जो व्यापारी लोग हैं उनकी तो कोई भी गलती नहीं है। जो सेंट्रल वेयर हाउस हमारा माल को सेल आउट क्यों करना चाहते हैं, उनको सेंट्रल वेयर हाउस की जो भी बकाया है उसको रिकवर करना है। तो आरजेबीएम का जो भी वैभव अग्रवाल है
उनके थ्रू रिकवर करें। लेकिन ना आरजेवीएम हमारी सुन रहा है ना सेंट्रल वेयर हाउस से हम बात करते हैं तो बोलते हैं हम आपको नहीं जानते, और आरजेवीएम तो हमारा कोई रिस्पॉन्ड कर ही नहीं रहे चीजों को। तो हमारी यही विनती है कि हमारा जो भी मटेरियल है, जो भी खराब होने वाला मटेरियल है व्यापारी का है, जिन्होंने कर्जा लेके लिया है, उसको जल्दी वापस किया जाए, वरना वो मटेरियल खराब हो जाएगा तो वो किसी के भी मतलब का नहीं रह जाएगा। मेरा यही विनती है सबकी तरफ से। बट जो एग्रीमेंट था वो आरजेवीएम और सेंट्रल वेयर हाउस का था, तो आपको क्यों बीच में ला रहे हो? हमारा मटेरियल वो इशू ही नहीं कर रहे हैं। आज वो बोल रहे हैं कि आरजेवीएम ने हमारा पैसा दिया नहीं है, और हम केवल जानते थे आरजेवीएम को, हम सेंट्रल वेयर हाउस को तो हम कभी जानते ही नहीं थे। सेंट्रल वेयर हाउस ने तो केवल अभी 1.5 महीना पहले ही इस मटेरियल को सीज किया हुआ है, और अभी भी उसको छोड़ने में राजी नहीं है। बल्कि आरजेवीएम ने कोर्ट का नोटिस भी भेजा सेंट्रल हाउस को कि जो भी आपको करना है वो आप हमसे बात करिए, लेकिन वो हमारी बिल्कुल भी नहीं सुन रहे। सबके बिहाव बात करना चाहूंगा मैं। इन शॉर्ट एंड वेरी स्वीट वर्ड्स में एक ही बात बोलूंगा कि बहुत सारे व्यापारी है नासिक से, जिनका किसी का कुछ बहुत सारा माल कोल्ड स्टोरेज में अभी भी है, और इसमें बहुत सारे मजबूर व्यापारी है, जैसे सीसी अकाउंट क्रिएट करने के बाद, कर्जा लेने के बाद माल लिया है। दो ही बात है कि सीडब्ल्यूसी और आरजीवीएम फूड प्रोडक्ट्स, इन दोनों के बीच में डिस्प्यूट चल रहा है, जिसके चलते सारे व्यापारी जो बेगुनाह है, जिनका कोई लेती देती नहीं है, वो लोग सब पीछे जा रहे हैं इसमें, और सब पेरिशेबल गुड्स है। जल्द से जल्द, और बहुत बड़ी क्वांटिटी में ये माल है, लाखों रुपए का माल है, जल्द से जल्द इससे सब बाहर निकले, और यही एक सबकी मान्यता है बस। बाकी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।